मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या माहितीत बदल करायचा असेल, जसे की तुमचा आधार कार्ड क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव किंवा मुलाचे नाव ॲड करायचे असेल, तर यासाठी काय करायचे ते पहा. बांधकाम कल्याणकारी मंडळाचा 5 फेब्रुवारी 2025ला एक जी आर आलेला आहे. त्यामध्ये बांधकामावरच्या माहितीत बदल करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना किंवा माहिती देण्यात आली आहे. ते काय आहेत ते पहा. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, बांधकाम कामगारास त्याच्या तपशिलामध्ये बदल करायचा असल्यास त्यांना जिल्हा कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित राहून बदलाचा तपशील सादर करावा लागेल. म्हणजेच तुमच्या माहितीत जर तुम्हाला बदल करायचा असेल, तर तुम्हाला स्वतः जो काही बदल करायचा आहे त्या बदलाचा तपशील तुम्हाला मंडळाच्या जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामध्ये सबमिट करावा लागेल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, बांधकाम कामगारांना त्याच्या तपशिलामध्ये स्वतःचे नाव, फोटो, जन्मदिनांक, आधार क्रमांक यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यास मोबाईल क्रमांक बदलता येईल. कुटुंब सदस्यांमध्ये पतीचे, पत्नीचे, 2 मुलांचे नाव, आई वडील यांचा अंतर्भाव करण्याची मुभा राहील. मात्र एकदा अंतर्भूत केलेल्या सदस्याचे नाव वगळून अन्य सदस्याचे नाव अंतर्भूत करता येणार नाही. त्यास कुटुंबाच्या सदस्याचे आधार क्रमांक, जन्मदिनांक अंतर्भूत करता येतील, मात्र आधार क्रमांक, जन्मदिनांक बदल करता येणार नाही. तर थोडक्यात काय मित्रांनो, तुम्ही तुमचा जन्मदिनांक, आधार कार्ड क्रमांक किंवा स्वतःचे नाव, फोटो हे बदल करू शकणार नाही. फक्त तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता. तसेच तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची काही नावं जर ॲड करायची असेल, तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण एकदा ॲड केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही काहीही बदल करू शकणार नाही. तर असं करण्याचं कारण काय? तर तुम्हाला या ठिकाणी खाली महत्त्वाचा एक मुद्दा पाहायला मिळेल. यामध्ये बांधकामावरच्या तपशिलामध्ये बदल करून मंडळाच्या विविध योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यास आळा घालणे आवश्यक आहे. अशी बाब आढळून आल्यास जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रातील तपशील बदल लॉगिन आयडी हाताळणारे डाटा एंट्री ऑपरेटर, संबंधित बांधकामास मान्यता देणारे तालुका नोंदणी अधिकारी व संबंधित बांधकाम कामगार यास जबाबदार राहतील. तर थोडक्यात काय, चुकीच्या पद्धतीने बांधकाम कामगारास त्याच्या नोंदणीतील माहितीत बदल करून त्याला लाभ मिळू नये यासाठी हे नियम बनवलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर बांधकामावरची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर काही बदल करायचे असेल, तर तुम्ही मंडळाच्या जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रावर जाऊन बदल करू शकता. मित्रांनो, माहितीपूर्ण शॉर्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.